उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्यानं भाजप आणि शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले। मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय। काल परभणीमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती, तर संजय राऊतांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी निवडणूक आयोगात तक्रार करू असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय। पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की खतावरती मोदींचा फोटो का टाकला? कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबच आणि औरंगजेबच म्हणालेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांबद्दल। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत 18 पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे म्हणायचे त्यांना। औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला, नाही संपवता आलं। लढत लढत शेवटी औरंगजेब मेला, पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे। हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे। तो याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्या द्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान त्याचं उत्तर त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता घेईल। यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे, कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली। कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकानेही सोडलं नाही। तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली, या महाराष्ट्राला माहीत आहे। आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार? गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक। संजय राऊत यांचं विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू।